नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया टॉप 90 न्यूज। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा। ठाकरे गटाच्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई। लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहात का हे पाहणं महत्त्वाचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। 2 जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीश निबंध लिहायला सांगतात। पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टात असं घडू शकत नाही। पुणे अपघातावर राज ठाकरेंचं वक्तव्य। राज्यपालांची सही नसताना लाडकी बहिणी योजनेचा जीआर काढला। सरकारवर हक्कभंग आणणार। विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा। आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। आधी खाल्ले हाडकुडं, आता बसले तुळशीपुडं। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। सगळ्याच योजना फसवणुकीच्या आहेत। अनेक योजनांमध्ये जर तर पात्र लाभार्थ्यांना लाभ नाही। जयंत पाटलांची लाडकी बहीण योजनेवर टीका। चादरवाले आले म्हणत शिंदेंनी विधानसभेत जयंत पाटलांना डिवचलं। जयंत पाटलांच्या कालच्या बजेटच्या टीकेवरून शिंदेंचा पलटवार। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहिणी योजना आणायची। विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला। 2 महिन्यात आचारसंहिता, योजनांचा फायदा कधी मिळणार? शशिकांत शिंदेंची लाडकी बहिणी योजनेवर टीका। शिवसेनेच्या आमदारांचा आत्मविश्वास गेल्याने सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, शिंदेंची टीका। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा। विधानसभेला मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची महत्त्वाची भूमिका। मवियाच आमचा चेहरा हे पवारांचं वक्तव्य योग्य। राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर ठेवला असता तर 25 जागा वाढल्या असत्या। संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने। किस्सा खुर्सी का? शिंदे गटाच्या आमदारांची घोषणाबाजी। मवियात 1 खुर्ची 12 भानगडी। भरत गोगावलेंची टीका तर त्यांच्याच नेत्यांच्या 12 भानगडी। ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी सांगत आहेत। शिंदे गटाच्या पोस्टरवरून भास्कर जाधवांचा टोला। आणि आता आपण पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। तर ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी पोस्टरद्वारे सांगतायत। भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर। महायुतीतील नेत्यांच्या 12 भानगडी त्यांच्या लक्षात आल्याचं म्हणत शिंदे गटाच्या आमदारांना टोला। 10 वर्ष झोपा काढत होतात का? बेकायदा बांधकाम पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण। शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लोजर ओनली बुलडोझर वक्तव्याला उत्तर। ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात। खड्ड्यातून काळा पैसा पांढरा केला त्यांच्यावरही कारवाई होणार। मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। कुंडलिक खाड्यांच्या अडचणीत वाढ। पंकजा मुंडेंना मदत न केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याने शिवसेना शिंदे गटाचे कुंडलिक खाड्यांची हकालपट्टी। अजित पवारांना 50 फोन केले, 50 पत्र पाठवली, पण त्यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही। निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांचा आरोप। जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय। त्यांना सारखे दादाच दिसतात। अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार। शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेत हंगामा। पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय? विधान परिषदेत सतेज पाटील आक्रमक। जनभावनेच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही। शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग निर्णय होणार नाही। विधान परिषदेत दादा भुसेंचं आश्वासन। लोकसभा निवडणुकांचा धसका घेऊन अर्थसंकल्प लोकसभेप्रमाणे विधानसभेचं चित्र असेल। 155 विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे, शरद पवारांचा दावा। लोकसभा आणि विधानसभेत फरक। अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेत जिंकणार, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। मोदींनी विधानसभा निवडणुकीत देखील सभा घ्याव्यात। मोदी सभा घेतात तिथे महाविकास आघाडीचा विजय होतो। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं दिल्लीला पाठवली। रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी आज दिल्लीतून येईल असं वाटतं। विधान परिषदेत भाजपचा सभापती असावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। सध्या शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढणार। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरव, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। राज्यातलं महायुती सरकार मोदी शहांची नकली संतान। अर्थसंकल्पावर टीका करताना संजय राऊतांचं वक्तव्य। भाजप प्रदेश कार्यालयात कोर कमिटीची बैठक। प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे राज्यातल्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। लोकसभेला आम्हाला सांगितलं होतं राज्यसभा विधान परिषद देऊ। भाजप यावेळीही दिलेला शब्द पाळेल। महादेव जानकरांना विश्वास।
मातोरीतील दगडफेक कुंडली खाडे विरोधात ओबीसी समाज झाला आक्रमक. बीडमधील शिरूर कासारमध्ये कडकडीत बंद. शिंदे गटाच्या कुंडली खांडेंची चौकशी व्हावी, आंदोलकांची मागणी. मुंबईतील म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलै महिन्यात लॉटरी. म्हाडाच्या घरांची ऑगस्टमध्ये सोडत निघणार. पुण्यात एनटीएकडून यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येणार. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत, तर पनवेल वाशी दरम्यान सकाळी 11 ते 4 पर्यंत मेगा ब्लॉक. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार. येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून पुण्याच्या भोरमधील सई संजय फेलके यांची निवड. 17 वर्षाखालील 73 किलो वजनी गटामध्ये सई फेलके हिची निवड. राज्यातील पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार. पुणे वेधशाळेचा अंदाज. पुणे साताऱ्यासह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. येत्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. पंचगंगा नदी देखील आता दुथडी भरून वाहते. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भात प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची हजेरी. काही भागात दमदार पाऊस झाल्याने पिकांना फायदा मिळणार. मात्र बळीराजा अद्यापही अजून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत. मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. धरणातील पाणीसाठा घटला. पाणी टंचाईचं संकट. पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्या. अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी 128 बसेसची व्यवस्था. 13 जुलै ते 22 जुलै दरम्यान आरक्षित बसेसची व्यवस्था. बुलढाण्यात मुलीला चक्क उंटावर बसून शाळेत पाठवलं. खामगावच्या रवींद्र जोशींची मेरी बेटी मेरा अभिमान याचा संदेश. शिप्रा जोशीच्या शाळेतल्या अनोख्या प्रवेशाची सर्वत्र चर्चा. सुट्टीच्या दिवशी वीज देयक भरणा केंद्र सुरू राहणार. ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणच्या कल्याण परिमंडळाचा निर्णय. तर थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचं आवाहन. रत्नागिरीत दमदार पावसामुळे भात लावणीला सुरुवात. पारंपरिक भलरी गीत गात शेतकऱ्यांकडून भाताची लागवड. नाशिकच्या इगतपुरी शहरात पसरली धुक्याची चादर. वातावरणात गारवा. रस्ते आणि घरं हरवली धुक्यात. नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अल्प पाणीसाठा असल्याने जलसंपदा विभागाचा निर्णय. चंद्रपूरमध्ये केसीसी सिमेंट रोड बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान. चिमूर वरोरा महामार्गाचं बांधकाम अर्धवट राहिल्याने पाणी शेतात शिरल्याने पिकांचं नुकसान. आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा उत्साह. माऊलींच्या पाद्यपूजनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. मुख्यमंत्री शिंदेंसह हजारो वारकरी विठूनामात तल्ली. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार. आळंदीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पेशवेकालीन सभागृहाची सजावट. मंडपाला काचेच्या आणि फुलांच्या झुंबरांनी रंगीबेरंगी आकर्षक सजावट केली. चंद्रकांत कुऱ्हाडी यांच्या बैलजोडीला ज्ञानदेवांची पालखी रथ ओढण्याचा मान. बेळगाववरून खरेदी केलेली खिल्लारी बैलांची जोडी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा रथ ओढणार. श्री संत साधू महाराजांची दिंडी नांदेडमधून पंढरपूरकडे रवाना. टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी रवाना. वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. देहूतील इनामदार वाडा येथे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय पूजा संपन्न. जिल्हाधिकारी सुहास दिवस आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौथेंच्या हस्ते पादुकांचं पूजन. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साह स्वागत. नागरिकांकडून पालखीचं ठिकठिकाणी उत्साह स्वागत. आळंदीत शेकडोच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा विभाग सज्ज. सत्यसाई सेवा संघटनेकडून आरोग्य तपासणी आणि औषध वाटप. तर 100हून अधिक अँब्युलन्सची व्यवस्था. अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी 128 बसेसची व्यवस्था. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अमरावती आगाराकडून 13 जुलै ते 22 जुलै दरम्यान 128 बसेसची सोय. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेशखिंड रस्ता आणि एफसी रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. उद्या तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन.